नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र कडनं. आपण आज एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत, ज्या जो का कळत न कळत आपल्या दिनचर्यामध्ये घडतात. दिनचर्या कशी असावी. पूर्वी वाताचं प्राबल्य हे 60-70 वर्ष वयामध्ये वृद्ध व्यक्तींना पॅरालिसिस व्हायचा, कारण की वाताचं प्राबल्य खूप जास्त असायचं. तर आता सर्वसाधारण जेवढं वृद्ध व्यक्तींना पॅरालिसिस आहे त्या तुलनेमध्ये थोड्याफार कमी प्रमाणात तरुण व्यक्तींना पण पॅरालिसिस आहे. तर ती संख्या दिवसेंदिवस गेल्या 10-15 वर्षापासून खूप वाढते. तर वृद्ध व्यक्तींना पॅरालिसिस होण्यामागचं कारण म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये जशी अवस्था बदलते त्याप्रमाणे वृद्ध व्यक्तींमध्ये वाताचा दोष वाढतो. आणि तारुण्यावस्थेमध्ये पूर्वी एवढं प्रमाण नव्हतं जे की आता आहे. आणि कळत न कळत माझ्याकडून सुद्धा त्या चुका झाल्या, म्हणून पॅरालिसिस सारख्या आजाराला मलाही सामोरं जावं लागलं. तसे तरुण जे मुलं उपडीला येतात तेही पॅरालिसिस सारख्या आजाराला सामोरे गेलेलं आहे. त्यामध्ये कॉमन गोष्ट घडते ती म्हणजे दिनचर्या. दिनचर्या म्हणजे काय, ती ऋषीमुनींनी फार छान व्यक्त केलेली आहे. तर रक्षार्थम आयुष्य म्हणजे प्रतिदिन करावयाचे आचरण, म्हणजे प्रतिदिन ब्राह्मी मुहूर्त म्हणजे सकाळी 3 ते 6 ची ही वेळ. तर या वेळेमध्ये उठलं पाहिजे. त्यानंतर योग्य शौचविधी या पण पॉईंट बद्दल माहिती बघणार आहोत. त्यानंतर दंत धावन, त्यानंतर नस्य, त्यानंतर अभ्यंग, गंडूश, तांबूल सेवन, व्यायाम, त्यानंतर स्नान आणि भोजन विधी या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत.